पुढच्या 100 वर्षात माणसाला ही पृथ्वी सोडून जावी लागणार आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेणार। हे ऐकून धक्का बसला ना। दरवर्षी कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये बाळूमामाच्या यात्रेला भाकणूक होते, म्हणजे भविष्यात काय घडणार याची भविष्यवाणी। पण या वर्षीच्या भंडाऱ्यात जी भाकणूक झाली ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। महागाई इतकी वाढेल की माणसाचं जगणं कठीण होईल। माणसाचं आयुष्य एवढं कमी होईल की अवघ्या 35व्या वर्षीच म्हातारपण येईल आणि कोरोना विसराच त्यापेक्षाही भयंकर आणि मोठी महामारी या जगात थैमान घालेल। माणुसकी एवढी खाली जाईल की बहीण भावाच्या नात्याला सुद्धा कलंक लागेल। अगदी 12 वर्षाची मुलगी आई बनेल। कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या डोळ्यातून पाणी येईल। राजकारणात मोठे भूकंप येतील। राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून थेट तुरुंगात जातील। खरा धोका देशाबाहेरून आहे। कोरिया संपूर्ण जगासाठी अत्यंत घातक ठरेल। चीन भारतावर आक्रमण करेल। भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंतचं सर्वात मोठं युद्ध होईल। पण या महायुद्धातून भारत सुखरूप निघेल आणि आपला भारत देश एक हिंदू राष्ट्र बनेल आणि पुढच्या 100 वर्षानंतर माणूस ही पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर जाईल। पण या अंधकारात महाराष्ट्रासाठी एक सर्वात मोठी आणि अभिमानाची भविष्यवाणी आहे। या महाराष्ट्राच्या मातीत कोणाच्या तरी पोटी आपले छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा जन्म घेणार आहेत। अशा सगळ्या भविष्यवाणी यावर्षी बाळूमामाच्या भाकणुकीत झाल्या। आता तुम्हाला काय वाटतं, यावर तुमचं काय मत आहे? कोणती भविष्यवाणी खरी ठरली पाहिजे आणि कोणती खोटी ठरली पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।